वेलकम टू सीसॉ किचन। आणि आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची झटपट चटणी, अगदी सोप्या पद्धतीने, कांदा वगैरे न वापरता। तर सकाळी टिफिनला बनवण्यासाठी मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आणि म्हटलं पटकन काहीतरी टिफिनला द्यावं, नाही का, झटपट बनवून। आणि आजारी असल्यामुळे जास्त उभं पण राहावंसं वाटत नव्हतं आणि गॅसची फ्लेम हाय करून आपलं चाललं होतं माझं टोमॅटोची चटणी बनवायचं। तर तेवढ्यामध्ये बघू शकता एकदम तेल तापलं होतं आणि त्यामध्ये मी घातला टोमॅटो। जरी असा जाळ लागलेला असला तरी टोमॅटोच्या चटणीची टेस्ट काही चेंज झालेली नाही, कारण ढाब्यावाले किंवा जे चायनीजवाले असतात ते मुद्दामून स्मोकी फ्लेवर येण्यासाठी असा तडका मारत असतात। पण घरामध्ये कसं कॅमेरा वगैरे मी लावलेला होता, तर मी थोडी घाबरली, गॅस बंद केला आणि आता परत ऑन केलेला आहे। तर इथे मी टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला तेल घातलं। तेल छान तापलं होतं आणि त्यानंतर जिरं, मोहरी, लसूण घातला आणि त्यानंतर घातलं होतं टोमॅटो। तर टोमॅटो मी छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट, हळद घालून व्यवस्थित परतून घेतलेला आहे, कारण टोमॅटो बराच वेळ परतलेला आहे, तर त्यामुळे आता नंतर जास्त परतण्याची गरज नाही। तर आता आपण मिक्स करून सगळे मसाले घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घातलेला आहे मी 2 चमचे कच्च्या शेंगदाण्याचा कूट। तर आता त्याला 1 ते अर्धा मिनिट मस्त हलवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि मस्त अशी टोमॅटोची चटणी आपली तयार झालेली आहे। यामध्ये जास्त काही लागत नाही आणि खायलाही खूप टेस्टी लागते, कमी साहित्यामध्ये। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय। तर बघू शकता झटपट अशी कमी साहित्यामध्ये चटणी बनवून तयार आहे। तर तुम्ही चपाती, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सर्व करू शकता, किंवा ट्रिपला कुठे जर जात असाल तर पटकन सकाळी बनवून घेऊन जाऊ शकता। बाय बाय।